नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्न विथ SRT या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत हार्डवेअर या टॉपिकच्या रिलेटेड 20 MCQ क्वेश्चन आणि त्यांची आन्सर. चला तर मग पाहूयात. क्वेश्चन पहिला आहे, व्हॉट इज अ कॅम्प्युटर हार्डवेअर? ऑप्शन ए आहे फिजिकल पार्ट ऑफ अ कॅम्प्युटर. ऑप्शन बी आहे कॅम्प्युटर प्रोग्राम्स. ऑप्शन सी आहे इंटरनेट कनेक्शन. ऑप्शन डी आहे ऑपरेटिंग सिस्टम. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए फिजिकल पार्ट ऑफ कॅम्प्युटर. क्वेश्चन दुसरा, विच ऑफ द फॉलोइंग इज हार्डवेअर? ऑप्शन ए आहे MS वर्ड. ऑप्शन बी आहे कीबोर्ड. ऑप्शन सी आहे विंडोज. ऑप्शन डी आहे लिनक्स. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी कीबोर्ड. क्वेश्चन तिसरा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट हार्डवेअर? ऑप्शन ए आहे माऊस. ऑप्शन बी आहे प्रिंटर. ऑप्शन सी आहे सॉफ्टवेअर. ऑप्शन डी आहे मॉनिटर. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी सॉफ्टवेअर. क्वेश्चन चौथा, विच हार्डवेअर डिव्हाइस इज नोन ॲज द ब्रेन ऑफ द कॅम्प्युटर? ऑप्शन ए आहे CPU. ऑप्शन बी आहे मॉनिटर. ऑप्शन सी आहे कीबोर्ड. ऑप्शन डी आहे माऊस. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए CPU म्हणजेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. क्वेश्चन पाचवा, विच हार्डवेअर डिव्हाइस इज यूज्ड टू डिस्प्ले आउटपुट? ऑप्शन ए आहे मॉनिटर. ऑप्शन बी आहे कीबोर्ड. ऑप्शन सी आहे स्कॅनर. ऑप्शन डी आहे मायक्रोफोन. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए मॉनिटर. क्वेश्चन सहावा, विच हार्डवेअर डिव्हाइस इज यूज्ड टू टाईप टेक्स्ट? ऑप्शन ए आहे कीबोर्ड. ऑप्शन बी आहे स्पीकर. ऑप्शन सी आहे मॉनिटर. ऑप्शन डी आहे प्रिंटर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए कीबोर्ड. क्वेश्चन सातवा, विच हार्डवेअर डिव्हाइस इज यूज्ड टू कंट्रोल द पॉइंटर? ऑप्शन ए आहे माऊस. ऑप्शन बी आहे प्रिंटर. ऑप्शन सी आहे मॉनिटर. ऑप्शन डी आहे स्पीकर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए माऊस. क्वेश्चन आठवा, विच हार्डवेअर डिव्हाइस इज यूज्ड टू प्रिंट डॉक्युमेंट्स? ऑप्शन ए आहे प्रिंटर. ऑप्शन बी आहे स्कॅनर. ऑप्शन सी आहे मॉनिटर. ऑप्शन डी आहे वेबकॅम. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए प्रिंटर. क्वेश्चन नववा, विच हार्डवेअर डिव्हाइस इज यूज्ड टू स्कॅन डॉक्युमेंट्स? ऑप्शन ए आहे स्कॅनर. ऑप्शन बी आहे प्रिंटर. ऑप्शन सी आहे स्पीकर. ऑप्शन डी आहे मॉनिटर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए स्कॅनर. क्वेश्चन 10, विच हार्डवेअर कॉम्पोनंट्स स्टोअर्स डाटा टेम्पररी? ऑप्शन ए आहे रॅम. ऑप्शन बी आहे रोम. ऑप्शन सी आहे हार्ड डिस्क. ऑप्शन डी आहे DVD. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए रॅम. क्वेश्चन 11, विच हार्डवेअर कॉम्पोनंट्स स्टोअर परमनंट इन्स्ट्रक्शन? ऑप्शन ए आहे रोम. ऑप्शन बी आहे रॅम. ऑप्शन सी आहे कॅश मेमरी. ऑप्शन डी आहे SSD. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए रोम. क्वेश्चन 12, विच हार्डवेअर कॉम्पोनंट्स परफॉर्म कॅल्क्युलेशन? ऑप्शन ए आहे ALU. ऑप्शन बी आहे मॉनिटर. ऑप्शन सी आहे माऊस. ऑप्शन डी आहे प्रिंटर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए ALU. क्वेश्चन 13, विच हार्डवेअर कॉम्पोनंट्स कंट्रोल्स ऑल कॅम्प्युटर ऑपरेशन? ऑप्शन ए आहे कंट्रोल युनिट. ऑप्शन बी आहे कीबोर्ड. ऑप्शन सी आहे स्कॅनर. ऑप्शन डी आहे स्पीकर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए कंट्रोल युनिट. क्वेश्चन 14, विच हार्डवेअर कॉम्पोनंट्स कनेक्ट्स ऑल पार्ट ऑफ कॅम्प्युटर? ऑप्शन ए आहे मदरबोर्ड. ऑप्शन बी आहे माऊस. ऑप्शन सी आहे प्रिंटर. ऑप्शन डी आहे मॉनिटर.
तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए मदरबोर्ड. क्वेश्चन 15. विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन इनपुट हार्डवेअर डिव्हाइस. ऑप्शन ए आहे कीबोर्ड, ऑप्शन बी आहे मॉनिटर, ऑप्शन सी आहे स्पीकर, ऑप्शन डी आहे प्लॉटर. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए कीबोर्ड. क्वेश्चन 16. विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन आउटपुट हार्डवेअर डिव्हाइस. ऑप्शन ए आहे प्रिंटर, ऑप्शन बी आहे माऊस, ऑप्शन सी आहे स्कॅनर, ऑप्शन डी आहे कीबोर्ड. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए प्रिंटर. क्वेश्चन 17. विच हार्डवेअर डिव्हाइस सप्लाइज पॉवर टू द कॅम्प्युटर. ऑप्शन ए आहे SMP पॉवर सप्लाय युनिट, ऑप्शन बी आहे मॉनिटर, ऑप्शन सी आहे माऊस, ऑप्शन डी आहे स्कॅनर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए SMP. क्वेश्चन 18. विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्टोरेज हार्डवेअर डिव्हाइस. ऑप्शन ए आहे हार्ड डिस्क, ऑप्शन बी आहे कीबोर्ड, ऑप्शन सी आहे स्पीकर, ऑप्शन डी आहे मॉनिटर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए हार्ड डिस्क. क्वेश्चन 19. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ हार्डवेअर डिव्हाइस. ऑप्शन ए आहे CPU, ऑप्शन बी आहे माऊस, ऑप्शन सी आहे विंडोज, ऑप्शन डी आहे कीबोर्ड. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी विंडोज. क्वेश्चन 20. हार्डवेअर कॅन बी. ऑप्शन ए आहे सीन अँड टच, ऑप्शन बी आहे ओनली सीन, ऑप्शन सी आहे ओनली टच, ऑप्शन डी आहे नायदर सीन और नॉट टच. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए सीन अँड टचड. व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्कीच लाईक, सबस्क्राईब अँड शेअर करा. धन्यवाद.